मानखटावचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर इथला दुष्काळ येतो. अगदी तसंच जेव्हा इथल्या राजकारणाबद्दल बोललं जातं तेव्हा एका भावांच्या जोडीची नेहमी चर्चा होते, ती म्हणजेच गोरे बंधूंची. त्यातले ग्रामविकास मंत्री असलेले जयकुमार गोरे आपल्या सर्वांना माहिती असतीलच, पण त्यांना आमदार करण्यामध्ये ज्यांचा काही अंशी भाग होता ते म्हणजे त्यांचे बंधू शेखर गोरे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सातारा जिल्ह्यातला ढासळता बुरुज सावरणारा चेहरा, ते थेट भाजपचा झेंडा हातात घेणारा नेता म्हणजे शेखर गोरे. सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून इच्छुक असूनही तिकीट कापले गेल्यामुळे आणि दिलेल्या शब्दांची पूर्तता न झाल्यामुळे शेखर गोरे पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आलेत. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मैदानात पुन्हा पूर्ण ताकदीनं शड्डू ठोकून उभे ठाकलेत. इतकंच नाही, तर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो की ती निवडणूक जिंकूनच दाखवतो, हा आपला इतिहास आहे, असा सडेतोड इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. नक्की कोण आहे ते शेखर गोरे आणि मानखटावच्या राजकारणामध्ये त्यांचा एवढा दबदबा कसा? आणि सख्खे भाऊ असलेले जयकुमार गोरे हे केलेल्या मदतीची जाण ठेवून शेखर गोरेंची जिल्हा बँकेसाठी वर्णी लावणार का? संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राजकारणात गोरे बंधूंचं आगमन झाल्यानंतर संपूर्ण साताऱ्याचं, जास्त करून मानखटावचं राजकारण ढवळून निघालं होतं. जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे दोघे सख्खे भाऊ, पण दोघेही राजकारणामध्ये एकमेकांचे अत्यंत कट्टर प्रतिस्पर्धी. अगोदरचा महिमानगड आणि आत्ताचा आंधळी जिल्हा परिषद गटावरती ऐतिहासिक काळापासून मातब्बर नेत्यांचं वर्चस्व होतं. पण 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना शेखर गोरे यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुसंडी मारली आणि आंधळी गट आणि पंचायत समितीच्या जागा आपल्या भावाच्या हातून खेचून आणत स्वतःचा दबदबा सिद्ध केला. या राजकीय संघर्षामध्ये पुढे अनेक वळणं आली. जयकुमार गोरे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आणि ते राज्याचे ग्रामविकास मंत्री बनले, तर शेखर गोरे हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेखर गोरेंनी स्वतःच्या सख्ख्या भावाविरुद्ध शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढवली होती. हा संघर्ष इतका टोकाला गेला होता की तालुक्यातील विकास कामं आणि सत्ता केंद्र यावरून रोज राजकीय फटाके फुटायचे. जरी या निवडणुकीत जयकुमार गोरे जिंकले असले तरी शेखर गोरेंनी त्यांच्या नाकात दम आणला होता. 2019च्या राजकीय पडझडीनंतर जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना साताऱ्यात अत्यंत बिकट स्थितीत होती, तेव्हा सेनेचा ढासळता बुरुज दुरुस्त करण्यासाठी शेखर गोरे हे नाव अत्यंत फिट बसत होतं. हे नाव एवढं प्रसिद्ध होतं की आदित्य ठाकरेंच्या एका महिला मेळाव्यामध्ये त्यांनी 30 ते 40 हजारांची गर्दी जमवून आणली होती. 2022 नंतर राज्यातील सगळी सत्ता समीकरणं बदलली, पण या दोन भावांमधला विधानसभेसाठीचा वाद काही थांबला नाही. जयकुमार गोरे यांच्याकडे आमदारकी असली तरी आपल्याला सुद्धा एकदा तरी आमदार व्हायचंय हे स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये सारखे खटके उडायचे. 2024च्या विधानसभेआधी हा वाद मिटवायला पाहिजे, नाहीतर इथला बालेकिल्ला सुद्धा महाविकास आघाडीकडे निघून जाईल. या विचाराने देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करायचं ठरवलं. कारण मानमधलं राजकारणाचा विषय असा आहे की प्रत्येक नेत्याकडे एक आपापला विभाग आहे, त्यामुळे कोलॅबरेशन केल्याशिवाय तिथली निवडणूक जिंकता येणं अवघड आहे. त्यात महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले प्रभाकर घारगे हे सुद्धा एक स्ट्रॉंग दावेदार मानले जात होते. म्हणून मग शेखर गोरेंना शांत करण्यासाठी फडणवीसांनी एकाला मंत्री आणि दुसऱ्याला आमदार करू असा शब्द दिल्याचं बोललं गेलं. देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर आश्वासनावर विश्वास ठेवून शेखर गोरेंनी 13 वर्षांचा सख्ख्या भावाशी असलेला राजकीय संघर्ष संपवला आणि त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी ज्यांना ज्यांना मदत केली त्या सर्वांनी विजयाचा गुलाल उधळला. शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे या सुद्धा आंधळी जिल्हा परिषद गटातून तब्बल 18,000 मतांच्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. पण अजूनही स्वतःचं आमदार व्हायचं स्वप्न अधुरं होतं. एक भाऊ मंत्री झाल्यावर आता पुढचा नंबर आपलाच असणार असं शेखर गोरेंना वाटत होतं. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये शेखर गोरेस हे भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र ऐनवेळी भाजप नेतृत्वाने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांना निवडून आमदार सुद्धा केलं. पण यामुळे शेखर गोरे कमालीचे दुखावले गेले. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावरती एक स्टेटस ठेवला होता की साहेब, मी नक्की कुठे चुकलो? या निर्णयाचे साक्षीदार माझ्या मानखटावची जनता आहे. आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात अनुभवलंय. असा खोचक टोला सुद्धा शेखर गोरे यांनी फडणवीसांना मारला होता. पण शेवटी हे राजकारण आहे, यामध्ये खरंच शब्दाला किती किंमत असते हा विचार करण्यासारखा विषय आहे. विधान परिषदेला तिकीट नाकारल्यानंतर शेखर गोरे यांनी सायलेंट मोड स्वीकारला होता, पण दिलेला शब्द पाळला गेला नाही. या खंतीमुळे शेखर गोरे आता कोणाच्याही दावणीला न बांधता स्वतःच्या ताकदीवर जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा बँकेचा विषय निघाला म्हणून मागच्या निवडणुकीचा एक किस्सा सांगतो, ज्यातून शेखर गोरे यांची खरंच ताकद किती आहे हे आपल्या लक्षात येईल. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मान सोसायटी मतदारसंघातून जेव्हा शेखर गोरे उभे राहिले, तेव्हा संपूर्ण जिल्ह्यातील आणि तालुक्यातील मातब्बर विरोधक एका बाजूला आणि शेखर गोरे एकटे दुसऱ्या बाजूला असं चित्र निर्माण झालं होतं.
सर्वांनी राजकीय तह करत फक्त शेखर गोरेला रोखा असा एक कलमी अजेंडा राबवला होता. पण निकाल आला आणि सगळेच अवाक झाले. सर्व विरोधकांना मिळून 36 मतं आणि एकट्या शेखर गोरेंना 36 मतं. टाय झालेल्या या लढतीमध्ये अखेर चिठ्ठी टाकण्यात आली आणि नियतीने कौल दिला शेखर गोरेंच्या बाजूने. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करत शेखर गोरे जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून दणक्यात प्रवेश केला. आता पुन्हा एकदा सोसायटीच्या ठरावांचं राजकारण तापू लागलंय. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत असताना शेखर गोरेंनी स्पष्ट केलंय की मी दिलेला शब्द पाळतो. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो तो विजयाचा गुलालात असतो. त्यामुळे कोणी कितीही ताकद लावली तरी यावेळेसही गणित जुळवून आपण स्वतःच पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे आणि जिल्हा बँकेत मीच जाणार असं शेखर गोरेंनी उघडपणे जाहीर केले. जर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेखर गोरेंनी स्वतंत्र चूल मांडली तर स्थानिक पातळीवरती भाजप आणि जयकुमार गोरेंची अडचण होऊ शकते हे नक्की. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निमित्तानं मानखटावमध्ये पुन्हा एकदा नवीन राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिथे नेमकं नक्की काय घडतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? सातारा जिल्हा बँकेमध्ये शेखर गोरे पुन्हा एकदा बाजी मारणार का? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.